नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत प्रोफेसर मनोज कलंत्री. कलंत्री हे गूढविद्येचे उपासक आहेत. त्यांनी स्वतः वास्तुशास्त्र, डुडल्स, सिग्नेचर म्हणजे सहीचं जे विज्ञान आहे ते, हस्ताक्षर, फेंगचुई, इतर अनेक विषयामध्ये ह्या गूढविद्यांमध्ये पारंगतता प्राप्त केलेली आहे. डुडल्सवर पहिल्यांदा, डुडल्स म्हणजे आपण फावल्या वेळात किंवा आपल्याच नकळत कित्येकदा कागदाच्या बाजूला चित्र काढतो, काही आकृत्या निर्माण करतो. ह्या आकृत्या, ह्या कागदावर काढलेली छोटी चित्र जी आहेत ती आपल्या स्वभावाबद्दल, आपल्या कॅरेक्टरबद्दल, आपल्या अस्तित्वाबद्दल काही विशिष्ट संकेत देतात. त्याला डुडल्स असं म्हणतात. हे जे संकेत आहेत त्याचं रहस्य उलगडवणारं इंग्रजीतलं पहिलं म्हणजे जगातलं पहिलं पुस्तक त्यांनी नुकतंच लिहिलेलं आहे त्यांच्या पत्नीसोबत. हे पुस्तक ज्या विज्ञानावर आधारित आहे, डुडल्सचं जे संपूर्ण त्याचं गूढपण आहे ते त्यांनी उघड केलेलं आहे. त्याच्यावर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या व्यतिरिक्त सही, वास्तुशास्त्र आणि हस्ताक्षराबद्दलही त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार कलंत्री. नमस्कार साहेब. मला सांगा की हे डुडल्सचं जे तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे की कित्येकदा फावल्या वेळात आपण बसलेलो असतो आणि कागदावर रेघोट्या मारत मारत आकृत्या निर्माण करतो, चित्र निर्माण करतो, छोटे छोटे आपल्या मनात असलेल्या, मनात नसले तिथे चित्र निर्माण होत राहत. करेक्ट. ह्याच काहीतरी संकेत आहे निश्चितपणे. असं तुमच्या निदर्शनाला कधी आलं आणि कसं आलं? म्हणजे मी 12 वर्षाचं होतो तेव्हापासून मला हे सर्व विद्यांकडे थोडस माझा इंटरेस्ट जास्त होता. आमच्या घरात कोणी सर्व विषयांकडे कधी बघितलेले नाही, कधीच नाही. पण आमचे वडील असं मत होतं त्यांचं, तू अभ्यास कर, अभ्यास नंतर तुला काय करायचं तू तुझं कर. तर मला कपड्यासाठी पैसे द्यायचे तर कपडे कधी आणले नाही. मी माझे असं पुस्तक आणायचं, असं बाबाकडे जायचं, असं जायचं. मला माहिती नव्हतं की असं काही विषय आहे. हँडरायटिंग अनालिसिस पण, हस्ताक्षर विश्लेषण पण असं विषय आहे मला अजिबात माहिती नव्हतं. पण हँडरायटिंग बघून मी माझे स्वतःचे रूल्स बनवले होते. एक दिवस माझ्या मोठ्या भावाचा मित्र आला घरी आणि रीडर्स डायजेस्टने एक फ्री गिफ्ट म्हणून एक लहानशी पुस्तक दिली होती. ते घेऊन आला. बघ नवल, हे काय हँडरायटिंग वगैरे मध्ये. ते दोघे बघत होते, मी लहान होतो. मी सहज गेलो डायनिंग टेबल कडे, काय आहे तुम्ही काय बघतात? तर ते पुस्तक होतं हँडरायटिंग अनालिसिसचं. तर मी वाचलं. मी जी रूल्स बनवले तर माझ्या मनासारखं तेच त्याच्यात रूल्स होते. तेव्हा मला समजलं की हे एक शास्त्र आहे, त्याचं नीट अध्ययन करावं लागणार आता. तर मग मी पुस्तक शोधून 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 आणलं आणि मग हँडरायटिंग अनालिसिस आधी शिकलो. त्याचं रिसर्च आधी जगभर वापरला जातो आणि ती मदर सायन्स आहे. त्याच्यात सिग्नेचर अनालिसिस आणि डुडलिंग आहे. आणि जे पण आता माझ्याकडे 83 पुस्तक आहे हँडरायटिंग अनालिसिसचे, पण 10 पुस्तक मध्ये डुडलिंग हे शब्द वापरलेला आहे. आणि 4 पानापेक्षा कोणीच डुडलिंगवर काहीच नाही लिहिलेलं आहे. आणि मला हरदम वाटायचं हे एक एक्सप्रेशन आहे, मेंटल एक्सप्रेशन आहे, ज्याच्या बद्दल आपण जास्त काही लिहू शकणार. तर 10-11 वर्ष झाले मी याच्यावर काम करतोय. पण पुस्तकात आणायचं हे 2 वर्ष झाले. आधी मागे जाऊ आपण. हस्ताक्षरापासून तुम्ही सुरुवात केली. तुम्ही आंतरराष्ट्रीय हस्ताक्षर संस्थेचे जे नियम करणारी संस्था आहे त्याच्याशी संबंधित आहात, संलग्न आहात. कोणती संस्था ती? अमेरिकन हँडरायटिंग अनालिसिस असोसिएशन, ग्राफोलॉजिकल सोसायटी ऑफ इंग्लंड, दोघीची. त्या संस्थेचे सदस्य असलेले मनोज कलंत्री हस्ताक्षराबाबत काय म्हणतात की काय हस्ताक्षर आपण जे लिहितो त्याच्यामधनं काय निश्चितपणे लोकांना आपण सूचित करत असतो जे लिहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे स्वतःच्या भवितव्याविषयी आपण काय? येस, याच्याने आपण कॅरेक्टरच्या विषयावर काही पण सांगू शकतो. त्याचा स्वभाव, काही पण ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड, अबनॉर्मलिटीज, जे काय त्याचे लक्षण असणार ते पूर्ण आपण एवढ्या सूक्ष्म. हो पूर्ण. आता इन्शुरन्स इंडस्ट्रीज, बँकिंग इंडस्ट्रीज ते पूर्ण हँड रिटन बायोडाटाज घेतात, ते अनालाइज करतात आणि त्याच्यानी ऑनेस्टी, इंटिग्रिटी, कन्सिस्टन्सी, विश्वासूपणा हे सर्व पॉइंट्स काढतात आणि मग त्याला नोकरीवर ठेवतात. अमेरिकेत तर कंपल्सरी आहे. जेव्हापर्यंत हस्ताक्षर विश्लेषक पॉझिटिव्ह रिपोर्ट नाही देणार त्याला नोकरी नाही भेटणार. आता पण काही कॉर्पोरेट साठी मी काम करतो, हँड रिटन बायोडाटाज मागवतात, ते बायोडाटाज आमच्याकडे पाठवतात. आम्ही त्याचं निरीक्षण करतो की हे माणूस मार्केटिंग साठी आहे, मार्केटिंगचे खरीच ट्रेड्स आहे का, नुसतं MBA डिग्री नाही चालणार, पण त्याच्या मनापासून तो मार्केटिंगचा माणूस आहे का, त्याला बोलायची ती शक्ती आहे का, त्याला लोकसंपर्क चांगलं वाटतं का, हे ऍक्च्युअल इनर ट्रेड्स बघतो. म्हणजे ते लंब टिकणार त्याच्यात.
मला सांगा की ह्या प्रकारचं एक हस्ताक्षर झालं, माणूस सही करतो, ती तुम्ही जेव्हा पाहता आणि त्याच्याबद्दल काही वर्तवता भाकीत किंवा त्याच्या स्वभावाविषयी, त्याच्या आडाखे, त्याची वागण्याची पद्धत, तेव्हा कशा पद्धतीने, म्हणजे प्रक्रिया काय ती तुम्ही पाहता कशी, म्हणजे एखाद्या सहीकडे पाहता कसे? अच्छा, त्याचे 376 फॅक्टर्स असतात रायटिंग मध्ये बघायला. 376. त्याच्यात मेन मुद्दे सांगतो. स्लोप, स्लांट, साईज, हुक्स, मग लूप्स असतात, म्हणजे टी लिहितो आपण तर त्याच्यात एक लूप बनतो. हुक्स म्हणजे असं छोटेसे असे आकडा असतो. प्रेशर असतो. असे काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यावरून आपण हे निष्कर्षवर पोहोचतो. लेकिन स्लोप, स्लांट, साइजेस, स्पेसिंग, स्पीड, रिदम हे फंडामेंटल्स आहे. प्रेशर किती दाब आहे कळत पण नाही. नाही तो आपला लिहितो. तर दाब जे आहे, दाब पण महत्वपूर्ण आहे. प्रेशर, त्याची इंटेन्सिटी कळते किती इंटेन्स आहे. वर लिहिणारा म्हणजे खुश, पुढे लिहिणारा, पुढे फॉरवर्ड स्लँट म्हणतात, पुढे वाकलेला म्हणजे कसं आहे साहेब, चांगलं आहे का, असा. मागे वाकलेला तुम्ही शेक हँड करणार, तो नमस्ते करणार, तो जल्दी तुमची मित्रता नाही करणार. त्याचे स्लांट आहे, दॅट इज द इमोशन मीटर. स्लोप जे आहे, मूड मीटर आहे, कसं त्याचं मूड आहे, असं आहे. आता हे हस्ताक्षराच्या बाबतीत, म्हणजे हस्ताक्षरात आपण खूप लिहितो ना, मजकूर प्रचंड मोठ्या प्रमाणात लिहितो, तर हस्ताक्षर आणि सही हा माणसाची, हे दोन्ही म्हणजे यातलं काही बघून सगळी भाकीतं करता येतात का? सहीला स्वतःचे वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि हस्ताक्षराचे वेगळे, एकाच माणसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेगळे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. खूप चांगला प्रश्न आहे. हस्ताक्षरने जास्त करून आपण ती पर्सनॅलिटी ऍक्च्युअली काय आहे, ते खरी काय आहे ते माहिती पडतं. सिग्नेचर कधी पण आपण स्टाईल करतो, आपण चांगली सिग्नेचर बनवतो. जिथे पण मी फोटो नाही लावू शकतो तिथे साईन करतो. जिथे पण मी स्वतः नाहीये, माझी सिग्नेचर मला रिप्रेझेंट करते, ती माझे पासपोर्ट आहे, ती माझे व्हिसा आहे, तर सिग्नेचर आपण एकदम सुंदर करतो. तर सिग्नेचर इज मोर द फेस यू शो द वर्ल्ड. तुम्ही दुनियाला, जगाला मुखवटा असतो, पण त्या मुखवटाच्या पाठीमागं पण बघायला थोडस एक्सपिरियन्स, थोडस रीडिंग पाहिजे. मग सिग्नेचरहून पण ते त्याचे ऍक्च्युअल नेचर. पण हस्ताक्षर म्हणजे खरोखर माणूसच. करेक्ट. सिग्नेचर कॅन पुट यू ऑफ ट्रॅक. थोडस तुम्हाला त्रासदायक असू शकतं, तर मला वाटणार की नाही माणूस गुगली असू शकतो, गुगली बघ असं आहे, पण तसं नसणार, असं असणार. त्याला एक्सपिरियन्स लागतं. आमचे जे पुढचं पुस्तक येणार आहे त्याच्यात पण मोर देन 1000 इलिस्ट्रेशन आहे सिग्नेचरचे. 1000 इलिस्ट्रेशन जे असतात, म्हणजे हिटलर पासून, अब्दुल करीम तेलगी पासून, ऍक्टर्स पासून, सायंटिस्ट पासून, आम आदमी, हर एकची सिग्नेचर अनालाइज केली. हे सर्व फॅक्टर्स आम्ही टाकलेले आहे. हे मोठे झाले तर का मोठे झाले, तुम्ही सिग्नेचर बनवायचे तर कशी सिग्नेचर बनवायची, हे सर्व दिलं आहे. आता इथे तिथे तोच मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता की सही मध्ये बदल करून, म्हणजे सिग्नेचर मध्ये बदल करून माणूस स्वतःला बदलू शकतो का, याच्या उलट नेमकं होत असतं? या प्रश्नाच्या उत्तर देण्याकडे एक ब्रेक घेऊया. माझे पीएचडीचे नोट्स कोणीतरी परत पाठवले. बॉस आहेत ना, मग आता त्यांचे कुठले बॉस आले? या महागड्या भेटीची खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे तुला पल्लवी. याला हातकडे घालून पोलीस तारासमोर घेऊन उभे राहिले तर काय करू मी? लग्न ठरलेली मुलगी 8:30 वाजून गेले तरी अजून घरी परत आलेली नाही. आनंद आहे. मालकाचे निर्णय मालकाला घेऊ द्यावेत, त्यात नोकर मंडळींनी डोळाडोळ करू नये. भाग्य विधाता सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 आणि सकाळी 11:05 फक्त ETV मराठीवर. हे अर्धवटरावर, हा नवीन खेळ कुठला खेळतोय? मी नाही खेळत, आपली नेते मंडळीच खेळतात दर 5 वर्षांनी. निवडणुकीच्या गोंधळावर मिस्किलपणे भाष्य करणारा आमचा खास कार्यक्रम कुंपणावरून. काढलो कुंपणावरून दर बुधवारी रात्री 10 वाजता फक्त ETV मराठीवर. आमासनी जवर नातवंडाची चावल लागत नाही तोच तर आम्ही पाटात पाणी सोडणार नाही. पुन्हा एकदा म्हणा की तुमचं हे सावाबाई. लगीन असंच असतं. हे असंच असतं. जग आली
शरद ती मुलगी नक्की ॲनाच आहे. कुठे लपून बसलाय तुझा नवरा? एक होता राजा. मंगळवार ते शुक्रवार रात्री 9:30 आणि दुपारी 12:05 फक्त ETV मराठीवर. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर हस्ताक्षरावरनं भाकीत करणं, त्या माणसाविषयी काही सांगणं ही एक बाब झाली. याच्या उलट करता येतं का की माणसाचं हस्ताक्षर किंवा सही मुख्यत्वे करून बदलून त्याचे स्वभाव वैशिष्ट्य जी यशाला अनुकूल किंवा प्रतिकूल ठरतात ती वैशिष्ट्य बदलणं हे शक्य आहे का? येस, या विषयाला आम्ही ग्राफोथेरपी म्हणतो. ग्राफोलॉजी म्हणजे हँडरायटिंग अनालिसिस, ते त्याचे टेक्निकल टर्म आहे. ग्राफी म्हणजे रायटिंग, लॉजी म्हणजे डेफिनेशन. ग्राफोलॉजी, ग्राफोथेरपी, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. तो अगर अशी रायटिंग आहे तर असं चरित्र आहे, तर रायटिंग चेंज करा ना चरित्र चेंज करा. रिव्हर्सिंग द प्रोसेस. हँड रायटिंग हे चुकीचा शब्द आहे, कारण ते ब्रेन रायटिंग आहे. हात स्वतःच काही लिहू नाही शकतो, हात पाय काहीच नाही करू शकता. हे हाय कमांड आहे. हे हाय कमांड डायरेक्शन देतात, लिही, तो लिहितो. असं असं लिही, असं असं लिहितो. तेच आपण रिव्हर्स करतो, रायटिंग म्हणून उलटा कमांड पाठवतो. तर हे प्रॉपरली रिसर्च बिहेवियरल सायंटिस्ट जे आहे जगातले, त्यांनी रिसर्च केलं आहे की रायटिंग आणि सिग्नेचर मध्ये बदल आणून पर्सनॅलिटी मध्ये बदल येऊ शकतो. हो, आणि हे फॅक्ट आहे. इट हॅज बीन प्रूव्हन इन बिहेवियरल सायंटिस्ट लॅब्स. तर ते होतं, पण त्याला एक प्रोफेशनल ग्राफोलॉजिस्ट पाहिजे, त्याला समज आहे, त्याला सायकोलॉजिकल ट्रेट्सची समज आहे, आणि करेक्टली ते लाईन ऑफ ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. चुकीची दिली तर डिझास्टर होऊ शकतं. येस, सर्टनली. आता आपण डुडल्स कडे येऊ. ओके. फावल्या वेळात माणसं चित्र काढतात, आकृत्या काढतात. ह्या आकृत्यांना कामी, आता उदाहरणार्थ अक्षरांच्या बाबतीत तुम्हाला त्याचे आकार, हुक, आकडे, त्याचं गोलाई, त्याची वळणं हे सगळं बघून ओळखता येईल. बरोबर. ही चित्र जी काढतात त्याच्यामध्ये काही असू शकतं, एनिथिंग अंडर द सन. हा, येस. तर चित्रावरनं निश्चिती करण्याकरता की चित्रांचा ह्या माणसाचा संकेत नेमका काय आहे, तर मग भाग्य संकेत असेल किंवा अजून काही असेल, त्याचा स्वभाव संकेत असेल, हा संकेत काय हे जाणणं तुम्ही कसं, म्हणजे त्याची काय प्रक्रिया आहे? ही जे फंडामेंटल आहे हँडरायटिंग अनालिसिस ते डुडल्स पण लागू होतात. जसं स्लोप, मी एक घराचं डुडल काढतोय, मी सरळ पण काढू शकतो, असं वर पण काढू शकतो, असं उतरता पण काढू शकतो. स्लांट, मी एखादा माणूस काढायचा मला, नाही तर मुलगी काढायची, म्हणजे सरळ पण काढू शकतो, असं पण काढू शकतो, असं पण काढू शकतो. तर स्लोप, स्लांट, साईज, एखादं मोठं डुडल काढणार मी, पूर्ण पेज, फुल स्केपचं पेज करून ते कोपऱ्यात काढणार मी लहानसा. कोणी पूर्ण पेज असणार पण तो एकदम लहान काढतो, एकदम लहान, कारण त्याला तितकं कॉन्फिडन्स नाहीये की मी मोठं कसं काढू, कोणी बघितलं तर माझी फिलिंग्स, तो लहानसा काढतो. साईज, तर जे बिंदास असतं त्याला काही फिकर नाही, तो फर्स्ट पेज वर पण काढतो, तुमचे वाईपर पण काढतो, असं पण लोक भेटतात. तर लहान मुलं आत्मविश्वास असतो त्यांच्यात, तेव्हा ती काढतात. त्यांना काही भय नाही नसतं ना, फिअर परसेप्शन जे असतं ते नसतं, म्हणून ते कुठे पण कसं पण काढतात. आणि निर्लज्ज लोक, दोघे प्रकारचे लोक असतात. तर स्लोप, स्लांट, स्पेसिंग, साइजेस ते लागू होतात. मग ते जे सब्जेक्ट आहे दॅट इज अ रिव्हिलिंग फॅक्टर. जसं मी सूरज काढला, सूर्य काढलं, मोठं सूर्य काढलं, त्याचे रेज छान काढले, त्याला डेकोरेट केलं, त्याच्यात स्माइलिंग फेस काढलं, म्हणजे आय एम इन अ पॉझिटिव्ह मूड. मी आत्मविश्वास मला भरपूर आहे, मी आता जे पण चाललंय त्याच्याशी खूप आनंदित आहे. पण तेच सूर्य मी वीक प्रेशरनी काढलं, लहानसा काढला, त्याच्यात चेहरा काढला, असा उतरलेला चेहरा काढला, म्हणजे मी आय एम नॉट हॅपी. मी काही एक्सप्रेस करायचे प्रयत्न करतोय, बट आय एम सॅड. तसंच आज मी असे डेंजरस डुडल्स पण बघितलेले आहे. माझे मित्रच होते, आय वॉन्ट टू डाय, आय वॉन्ट टू डाय, पान नंतर पान लिहितच आहे. तो दीज आर व्हेरी डेंजरस डुडल्स. हे डुडल जितकं लाईट सब्जेक्ट आहे तितकं सिरियस सब्जेक्ट पण असणार. असे कधी डुडल्स भेटले, कोणी हँगमॅन्स न्यूज काढतो, कोणी ड्रॅगर्स वगैरे काढतात, कोणी गन्स वगैरे खूप जास्त काढतात. त्यांची अग्रेसिव्ह प्रवृत्ती समजतात आणि ती हिंसक आहे. हा, एखादा ज्यांना आर्मी मध्ये जायचं आहे, एनडीएची परीक्षा दिली, त्यांनी बोफोर्स गन काढले, त्यांनी वेगळा आहे, पण बी जास्त काढलं, प्रेशर जास्त आहे, खूप मोठा काढला, तर ते अग्रेसिव्हनेस आहेच.
दोघी पण अग्रेसिव्हनेस आहे, पण त्याला इमिडिएटली चेक करावा लागणार. जास्त काही पण टेंडन्सी दिसली, एक्झॅगरेटेड काही पण टेंडन्सी दिसली तर ती वाईट आहे. हे फंडामेंटल रूल आहे. तर एक डुडल्स बद्दल मला एक सतत दिसणारा डुडल्स म्हणजे तो बदामात काढलेला बाण. ते माणसं सतत प्रेमात पडलेली असतात का हे काय कॉलेजचं एक वय असतं ज्याला आपण ऍडोलसन्स म्हणू. ते मग ते कुठे पण काढतात, कोरतात, पण झाडांवर कोरतात, मॉन्युमेंट्सवर. ताजमहलकडे पण जाणार तर तिथे पण ते लिहिणार, कुठे पण करणार. त्याचं काही चित्र पण मी याद दिलेलं आहे. अँड दॅट इज ते कधी करायचं नाही, कधी प्रमोट पण करायचं नाही, ऍटलीस्ट मॉन्युमेंट वर कधी डुडलिंग करायचं नाही. पण जे जो प्रश्न होतो, हो द पर्सन इज ऑब्सेस्ड विथ लव्ह, लेकिन अगर खूप जास्त केलं, खूप मोठं केलं, जिथे दिसलं तिथे केलं, तर मग देन इट इज बॅड, नेगेटिव्ह आहे. थोडं बहुत केलं, त्याचं लव्ह फेज आहे, अफेअर चालू आहे, तर लग्न होणार आहे, एंगेजमेंट झाली आहे, त्याची उत्सुकता आहे, तो द साईज, किती शेडिंग केलं त्याच्यात, किती लिहिलेलं आहे, किती बाण काढलेले आहे, ते इंटेन्सिटी स्ट्रोक्स सांगतात आपल्याला की किती इन्व्हॉल्व आहे याच्यात. ही नॅचरल प्रक्रिया आहे इमोशन्स, पॉझिटिव्ह इमोशन्स प्रकट करण्याची टू अन एक्सटेंट. ते लाईन असतं, लक्ष्मण रेखा आहे, ती लक्ष्मण रेखा ओलांडली. पण मला सांगा की कित्येकदा असं असतं की ही चित्र काढतात त्याचा सिग्निफिकन्स नसलेलं, म्हणजे जसं सूर्य स्पेसिफिक आपल्याला माहिती आहे की सूर्य कशाचं प्रतिनिधित्व करतो, किंवा बदाम आणि बाण कशाचं प्रतिनिधित्व करतं हे माहिती आहे. हे आपल्याला पटकन न कळणारे प्रतिनिधित्व न कळणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ नुसते गोलात गोल गोलात गोल गोलात गोल काढले, किंवा म्हणजे ज्या अपेक्षितच नाही तशा आकृत्या आहेत, किंवा ज्याचा अर्थ कुठेही लिहिलेला नाही किंवा कुठच्याही जगातल्या पुस्तकात आढळणार नाही असं आहे, तर मग तेव्हा त्याचा तुम्ही अर्थ कसा लावता, या प्रश्नाच्या उत्तरावर आणखी एक ब्रेक घेऊया. तुझ्या आणि साहिलच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहित असूनही स्वप्नील तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. मला वाटतं तो नकार देण्यासाठी ना काहीतरी कारण सांगत होता, पण त्यांचा नकार आहे का? हो, दीक्षा ही माझी सख्खी मुलगी आणि स्वप्नील त्याचा दत्तक घेतलेला. या गोजिरवाड्या घरात हे 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 या गोजिरवाड्या घरात सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 आणि दुपारी 12:30 फक्त ETV मराठीवर. निवडणुकीची धामधूम, राजकीय पक्षांची धावपळ, पुढाऱ्यांची पळापळ, उमेदवारीसाठी काथ्याकूट, मतदार राजाला विनवणी. देशाच्या राजकारणाचे अनेक पैलू दाखवणारा 50 वर्षांचा निवडणुकीचा इतिहास आणि 14व्या लोकसभेची तयारी. सारं काही आता वृत्तवेध मधल्या गोळाबेरीज मध्ये दररोज रात्री 11 वाजता. हॅलो, हाय, काय चाललंय? काय नाही, आमचं डिस्कशन चाललंय. कॉमेडी म्हणजे काय, कॉमेडी मध्ये महत्वाचं काय, ऍक्शन आहे की रिॲक्शन आहे? तर हिचं म्हणणं आहे की रिॲक्शन महत्वाची आहे, पण मी काय म्हणतो की ऍक्शनच दिले नाही तर रिॲक्शनचा उपयोग काय? तुम्हीच माधवचा रोल करताय बहुतेक. मी करतोय. आणि अनामिका? मी. काय नाव काय सिरियलचं? काय पाहिलंस माझ्यात, मंगळवारी रात्री 10 वाजता फक्त ETV मराठीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत टॉर्टॉइज मॉस्किटो कॉइल. कछुआ जलाओ, मच्छर भगाओ. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर अशा अनपेक्षित आकृत्यांचा अर्थ कसा लावतात? यांना कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणतात. असं गोल 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 करतात, नाही तर कोणी मेजेस काढतात, म्हणजे आत यायचं हे रस्ता आणि मग हे बाहेरचं जायचं रस्ता. आणि असे तुम्ही जसं सांगतात असं भरपूर आकृत्या लोक काढतात, पण तेच हँडरायटिंग अनालिस्ट, ते एक्सपिरियन्स आणि सायकॉलॉजीची थोडीशी मालूमात, त्याच्याने ते कन्सेप्ट आपल्याला समजतं हे काय आहे आणि त्याच्याने त्याचं इंटरप्रिटेशन होतं. आणि कॉन्सेंट्रिक सर्कल्स मी भरपूर लोकांना असं गोल 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 असं काढत असतात. काही लोक खूप छान काढतात, एकदम असं वाटतं की मॅन्युअल डिक्शनरी त्याची खूप छान आहे, डोळे हलतात त्याने इतकं एकदम परफेक्टली. एक लाईन आणि दुसरी लाईन मध्ये स्पेस एकदम सरीक असतात, ते स्ट्रोक्स एकदम व्यवस्थित असतात. दॅट इज अ व्हेरी गुड साईन. आणि की त्या माणसाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, काहीतरी एकच विषय आहे त्याच्यावर त्याचं पूर्ण ध्यान आहे आणि तो त्याच्यात डीपली विचार करत आहे, इन्व्हॉल्ड आहे, विचार करत आहे, सिंगलनेस ऑफ पर्पज. त्याला सोल्युशन भेटत नाही, तर ही इज ट्राइंग हार्ड, ही इज ट्राइंग व्हेरी हार्ड. आणि ते
नीट नाही करत, कन्फ्युज माइंड दाखवतो. तो फसलेला आहे, क्विक सँड मध्ये फसलेला आहे. त्याला बाहेर कसं निघायचं माहिती नाही आणि अजून आत फसत जातो. दॅट इज ब्रॉडली स्पीकिंग. याच्यात आम्ही सर्व काही अलग अलग स्मॉल व्हेरिएशन पण कव्हर केलेलं आहे. हे कॉन्सन्ट्रिक सर्कल झाला, कॉन्सन्ट्रिक स्क्वेअर झाला, मेज झाला, टोर्नाडो झाला, बिजली, वीज वीज पडलेली आहे कोणावर, घरावर पडलेली आहे, नुसतं वीज चमकत आहे, पाऊस आहे. हे सर्व लहान गोष्टी पण आम्ही घेतलेली आहे. आता इथे नुसतं क्रॉसेस मारलेले आहे. इथे हे स्पायडरचे आपण काय म्हणतात, कोल्याची जाळी लावली, कोल्याची जाळी. मग ते कोणी जल्दी करत नाही. तर हे आहे, हे क्रॉस रोड असं चौरस्ता आहे. या मग एक पेज नंबर 62 वर लोक काय करतात, पेपर घेतात, कोणतं पण मासिक घेणार आणि त्याला असं शेड करत बसणार आणि नाव काढून कुठचं तरी त्याला शेड. ओपन स्पेसेस वगैरे जे भेटतात, ए ओ वगैरे, त्यांना शेड करत बसतात. नाहीतर काही चित्र दिसलं त्याला मुछी ऍड कर, त्या केसात कानाला केस घाल, चष्मा घाल. हे तर फारच करतात. म्हणजे वृत्तपत्र हातात आलं की त्याचे मोकळ्या जागा असतील भरून टाकायचं. त्याचा काही स्पेसिफिक अर्थ? येस, शेडिंग आहे. हा शेडिंग आहे. शेडिंग म्हणजे जे पण एम्प्टी स्पेस आहे त्याला भरणं. पण भरणं पण कसं लूज स्ट्रोक्सनी पण होऊ शकतं, नाही तर एकदम डीपली. जे डीपली करतात आहे त्यांना काहीतरी फ्रस्ट्रेशन आहे, ते तिथे काढत आहे, पूर्ण तरह काढत आहे. जे लाईटली करत हे जस्ट रिलॅक्स्ड कंपोज स्टेट ऑफ माइंड आहे. बस एक आर्ट फॉर्म म्हणून तो करत आहे. शेडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन डुडलिंग. शेडिंगनी काय डुडल आहे, काय त्याचं एक्झॅक्ट शेड आहे ते समजतं. आता मला सांगा, तुम्ही या व्यतिरिक्त वास्तुशास्त्री म्हणून पण काम करता. अनेक घरांचं वास्तुशास्त्र करता, तुम्ही त्याचा रिपोर्ट करता. ही काही यंत्र आहेत आपल्या समोर, त्यातलं हे यंत्र आहे ते कशासाठी वापरतात? याला लेकर अँटिना म्हणतात. याचं ट्रेनिंग मी डॉक्टर रेने, फ्रेंच सायंटिस्ट आहे, त्यांच्याकडून घेतलेलं आहे. याच्यानी आपण कॉस्मिक एनर्जी आणि टेल्युरिक एनर्जी जी आहे ते आपण मोजू शकतो. याला धरायचं एक टिपिकल प्रक्रिया असते आणि घर हो, वस्तू हो, माणूस हो, याच्यात हे ऍडजस्ट करावं लागतं. जे पण एनर्जी आपल्याला मेजर करायची आहे. 12.6 मध्ये कॉस्मिक एनर्जी आहे. एनर्जीचे दोन फॉर्म आम्ही मानतो, एक कॉस्मिक एनर्जी आणि दुसरी टेल्युरिक एनर्जी. कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्मांडून येणारी एनर्जी, टेल्युरिक एनर्जी आणि अर्थ एनर्जीज, पृथ्वीने येणारी. तर याला बेसिकली धरण्याचं असं आहे, तकरीबन 1 वर्ष लागतं नुसतं याला धरायचं कसं ही प्रॅक्टिससाठी. हे 3 बोट वापरायचं नाही, हे मधले 3 बोट नुसतं हे दोघं वर असतं. आणि हे जे पॉइंट आहे त्याला फोकस करायचं, जे काही मेजर करायचं आहे. आणि याचं जे स्विंग येतं, नॅचरल स्विंग, ते सांगतं आपल्याला की याचा एनर्जी लेवल किती आहे, किती स्ट्रॉंग आहे. कारण काय होतं, आम्ही आता मी पीएचडी पण वास्तूच केली आहे, हजारो वास्तूचं काम केलं आहे. ईशान्य में मंदिर, नैऋत्य में बेडरूम, अग्नेय में किचन, वायव्य में हॉल, हे सगळ्यांना माहिती, कॉमन नॉलेज झालंय. पण बी असं वास्तू झाल्यानंतर पण किती लोक फेल होतात, कारण बेसिक भूमी लक्षण, बेसिक एनर्जी लेवल्स दे हॅव नॉट चेक्ड. काही भूमी राक्षस वृत्तीची असते, तिथे तुम्ही काय पण बांधा, कसं पण बांधा, ते देणारच नाही फल तुम्हाला. ते आम्ही या इन्स्ट्रुमेंट चेक करतो. अजून एक मी जे आध्यात्मिक थोडस आहे ते चेक करतो. हे माझ्या एकमुखी रुद्राक्षाचं डाउजिंग साठी आहे. डाउजिंग हे एकमुखी रुद्राक्ष आहे. गाठ काय नाही, हे झाली आता, पण एक समजायसाठी गाठ नसते याच्या. ही एक सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट झाला, एक सायन्सचा भाग झाला, ही एक वैदिक भाग झाला. माझी एक पर्सनल एक ओपिनियन असतं, काही पण दोघी पास व्हायला पाहिजे. दोघीहून पास झालं तर देन आय टेक इट एज अ थिअरी. वैदिक बेस पण पाहिजे, मॉडर्न बेस पण पाहिजे. आजचा जमाना असा आहे की दोघी बेस पाहिजे. तर हे याच्यानी पण आम्ही एनर्जी मेजर करतो. याचे स्विंग असतात, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अप डाऊन, लेफ्ट राईट. त्याच्याने आम्हाला समजतं की एनर्जी काय आहे, कशी आहे, वास्तू चांगला आहे नाही आहे. आणि हे गॉज मीटर आहे. ईएमएफ जे असतं, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक अँबियंट पोल्युशन, त्याचे हे मेजर करतो. आता काय करतं माणूस, भरपूर इलेक्ट्रॉनिक गॅजेटरी झाली आहे, पण आपल्या बॉडीचं जे नॅचरल इलेक्ट्रिक करंट आहे ती गॅजेटरी याच्यानी इंटरफिअर करतात. आपल्या बॉडीचं नॅचरल इलेक्ट्रिसिटी जे आहे त्याला तो
हानिकारक आहे. बरोबर. अमेरिकात एक स्टडी झाली की जे पण इलेक्ट्रिशियन्स होते ते हाय टेन्शन वायर वर काम करत होते, फटाफट आत्महत्या करत होते. तर मग ते स्टेटनी एक इन्क्वायरी टाकली, बाबा आपल्या हाय टेन्शन वायरवर जे काम करतात ते असे सुइसाइड का कमिट करताय. तर त्यांनी सांगितलं की ते जे इलेक्ट्रिसिटी कडे असतात इट हॅम्पर्स देअर बॉडी. तसंच आम्ही सांगतो की बेडच्या जवळ काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट नाही लायचं, नाही तर लोक काय करतात, इथे फोन, इथे मोबाईल, इथे स्विच बटन, टेलिव्हिजन, कॉम्प्युटर, 1 मीटर पर्यंत आम्ही काही नाही घेऊ शकता. आम्ही EMF याच्याने चेक करू शकता. हे जे काटा आहे, लाल मध्ये अगर हे काटा गेला म्हणजे बॅड, पिवळं मध्ये आहे म्हणजे ओके, हिरवं मध्ये आहे म्हणजे सुवर्ण. अजून एक इन्स्ट्रुमेंट माझ्याकडे होतं पण ते चोरी गेलं. आम्ही एक स्टॉल ठेवलं. तुम्ही उत्तर, दक्षिण आणि दिशा, हा, हे आमचं बेसिक इन्स्ट्रुमेंट, मॅग्नेटिक कंपास, दिशा सूचक. हे आम्हाला फर्स्ट, बाबा उत्तर कुठे, दक्षिण कुठे. आता मी पूर्व अभिमुख बसलेला म्हणून माझी इंटरव्ह्यू चांगली झाली. अखेरचा प्रश्न विचारतो मनोज तुम्हाला या सगळ्या संदर्भात, की एवढ्या सगळ्या शास्त्रांचा, गूढशास्त्रातल्या तुम्ही अभ्यास केलेला आहे, एका माणसाच्या संदर्भात परस्पर विरोधी निकाल शास्त्र देतात का? म्हणजे समजा त्याचा वास्तू वाईट आहे पण त्याची सही उत्तम, त्याचं हस्ताक्षर तर महानच, किंवा हस्ताक्षर सगळं गडबड आहे पण तो इतक्या अचूक वास्तूत राहतो की अद्भुत. मग अशा वेळेला त्या माणसाच्या बाबतीत निर्णायक काय? ते खूप चांगला प्रश्न आहे तुमचं. आणि असं होतं कधी कधी आम्ही पण एकदम झॅप्ट असतो की वास्तू तर एकदम थर्ड क्लास, माणूस तो चाललो वर 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 वर, मग कसं चाललं, ईशान्येमध्ये टॉयलेट, नैऋत्यमध्ये बावडी, सर्व उलट आहे आणि फर्स्ट क्लास चालला. तर मी समजतो की काही नाही तर काही देवानी स्वतःकडे ठेवलेलं आहे, पूर्ण आम्हाला दिलेलं नाही आहे. तर पण हे एक्सेप्शनल केसेस होता. थोडस जास्त रिसर्च केलं ना तर आपण बॅलन्स करू शकतो की का होता. बिकॉज वास्तू, मी हरदम सांगतो की जिंदगी एक कार आहे तर वास्तू त्याचा एक चक्का आहे. कार चालते तर नुसतं वास्तूवर नाही चालते. वास्तू एक चक्का आहे, ते पण महत्व आहे. चक्का नसलं तर कार चालणार नाही, पण नुसतं चक्क्यामुळे कार चालत नाही, ते पण आपल्याला समजायचं गरजेचं आहे. तर कधी कधी जे कन्फ्लिक्टिंग येतं तेव्हा मी क्लायंटला क्लिअर सांगतो, हे कन्फ्युजिंग असं असं येत आहे, आम्हाला थोडासा टाइम द्या. आम्ही स्वतः परत रिसर्च करतो, परत अनालिसिस करतो आणि मग जबाब देतो. 99% मध्ये जबाब भेटतो, 1% असतं ज्याचा जबाब नाही भेटतो. मनोज, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या ह्या विलक्षण विश्वाचा आम्हाला परिचय करून दिला त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार साहेब. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र, ईमेल द्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं संवादचं पत्र पार्ल्याहून पाठवलेलं आहे, सुमन वडनेरकरांनी पाठवलेलं आहे. त्यांचं म्हणणं, मी आपला प्रत्येक संवादचा कार्यक्रम बघत असते. वेगवेगळ्या विषयांचे गाढे अभ्यासू लोक जे कधी माहितीही नसतात त्यांना तुम्ही तुमच्या संवाद या कार्यक्रमातून आम्हाला घर बसल्या भेटवता, त्याबद्दल आभार मानावे तेवढे थोडेच. आपणही हे पत्र लिहिलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 12 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार. मला माझं स्थान सापडत आहे. आय थिंक आय अंडरस्टँड समथिंग. मला वाटलं येतं तुमच्या लक्षात. आपण या दोघांना ऑब्झर्व करूया, शक्य तितकं एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. बघतील त्यांचं ते. झोका शनिवारी दुपारी 1:30 फक्त ETV मराठीवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वामी, साड्यांची महाराणी स्वामिनी.